स्वागत.
युजिट आई यांच्या बॅटमधनं अजून एक दमदार षटकार. आपण पाहतोय अप्रतिम अशी फटकेबाजी. बडे मॅच का बडा प्लेयर कोणाला म्हणतात ते आयनला म्हणतात. प्रतियोगितेमध्ये आतापर्यंत त्याची बॅटिंग थोडीशी शांत होती आणि जसं सेमी फायनलचा सामना आला तर आतापर्यंत लागलेले आहेत. हीच खरी ओळख असते एका मोठ्या प्लेयरची. हा यंगस्टर एक अंडर 19 असा प्लेयर आपण पाहतोय. अजून एक फ्लाइटेड फोर आणि ते कॅच पकडलं. अप्रतिम कॅच. कॅच ऑफ द डे म्हणावे लागेल. प्रवीण होता तिकडे, चुकी केली नाही. बडी मछली जाल में डीजे. ऑफ द डे म्हणावे लागेल. नवीन फलंदाज गबराव आल्या अजून एक संधी. कॅच होईल का? ओहो, अजून एक जेल. फलंदाज आरिफ. नवीन बॅटर आरिफ. गोलंदाजी एंडवर आपण पाहतोय अनिल याला. एक अष्टपैलू खेळाडू. दोन्ही टीम बलड टीम आहेत. दोन्ही टीम तर दमखम दाखवलेल्या प्रतियोगितामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या आणि तदनंतर तबरेज आले आणि आपल्या टीमला इथे कमबॅक करून दिले. महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिलेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय तबरेज. स्पर्धेमध्ये पहिलं एक मॅडन ओव्हर. नवीन फलंदाज आरिफ. पहिलाच बॉल. चेंज ऑफ पेस. पाहूया बॅटचा किनारा. लीडिंग एज. विकेट कीपरचा सहारा. अजून एक गडी बाद. काय मॅच घडलेली आपा. इकडे पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा. त्यानंतर तबरेज आला आणि तबरेजने पुरी परिस्थिती देखील इथे बदलून टाकलेली आहे. तबरेजच्या ओव्हरमध्ये 3 गडी बाद झालेत आणि आता एक चौथा गडी बाद झालाय. हाय फाय लिओनिया संघाचा नवीन बॅटर येते राणे. आणि अनिलने देखील आल्या वारिसचा विकेट घेतलाय. नवीन बल्लेबाज राणे. पहिलाच बॉल सोडून टाकलाय ते.
विकेट किपरनं थोडंसं क्लोज वाईट आहे, पंचांनी पाहिलं व्हाईट बॉल. तिसरं षटक आपण पाहतोय. अप्रतिम अशी प्रतियोगिता आपण पाहिली सकाळपासून तर आतापर्यंत. अतिशय शिस्त पद्धतीने ही प्रतियोगिता पाहिली. आमचे पंच संजय पाटील आणि संजय जाधवजी यांनी देखील कमालीची इथे पंचांची भूमिका केली आहे. दर सालाप्रमाणे ही प्रतियोगिता आपल्याला भेटीला येते. आजचा ह्या प्रतियोगितेचा पहिला दिवस आपण पाहतोय. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून युट्यूबला पुन्हा एकदा कॅचची संधी चुकी होणार नाही. विकेट विकेट आणि फक्त विकेट, गुच्छामध्ये इथे विकेट पडत असताना आपण नवीन जे रुख दिले ते म्हणजे तबरेजाने दिले. काय कमालीची गोलंदाजी केली तबरेजनी. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे आणि एकच धाव. चांगली फिल्डिंग. आता इथे गोरेगाव टायटनच्या सर्व खेळाडूंची जर का बॉडी लँग्वेजचा विचार केला तर खूप ऊर्जा आलेली आहे. काय ऊर्जा म्हणजे विकेट विकेट आणि डॉट बॉल, त्याच्यानंतर फिल्डरचा जो आत्मविश्वास तो वाढलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 झाला होता तर कुठे ना कुठे थोडेसे निराश झाले होते, पण तबरे झाला आणि मॅचची पूर्ण परिस्थिती बिघडून टाकली. आय देखील बॅकफुटला जाऊन फक्त पटकावण्याचा प्रयत्न. पंचाचा पहिले निर्णय येत असताना व्हाईट बॉल. येस, व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या सांगायची किती रन झालेत. 35 रन, 35 धावा धावफलकावरती झाल्यात. चला, अहमदच्या विकेटच्या नंतर कोणीही फलंदाज काय करू शकलेला नाहीये आणि आयान हे दोन्ही फलंदाज चांगली ते सुरुवात दिली होती, पत्तर विकेट आणि विकेट पडत राहिले आपल्या टीमचे. आय देखील चांगला. तेच तर स्ट्रोक डिपॉन क्षेत्रामध्ये खेळाडू कार्पेटच्या सायने मिस फिल्डिंग आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. खराब क्षेत्ररक्षण इथे म्हणावं लागेल. आउटफील्ड चांगले पण थोडीशी खराब फिल्डिंग होत असतं की मैदानावरती फिल्डर जे आहेत ते चुकीकडनं त्यांच्याकडून ते चेंडू सुटतात. कोणी इथे बॉल सोडण्यासाठी आणि कॅच सोडण्यासाठी प्रतियोगितामध्ये खेळत नाहीये, तर चुका होत असतात. तेही माणूस आहेत. चला जाऊया. 2 धावा पूर्ण केल्यात. अकोटाप्याचा चेंडू पूल केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. एकच धाव. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, चांगला बॅकअप. आज सर्व काही गोरेगाव टायटन्स दुसऱ्या ओव्हरपासून खूप चांगलं होत आहे. पहिला सामना आपण पाहिला तर अटीतटीच्या सामन्यामध्ये बाजी मारली होती, पण त्यानंतर स्वतःला सावरलं गोरेगाव टायटन्सनी आणि ज्या चुका होत्या त्या चुक्या लांब ठेवून एक नव्याने पुन्हा एकदा या प्रतियोगितेमध्ये आणि मॅचमध्ये येत असताना गोरेगाव टायटन्स हा घरेलू संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा आणि पंचांकडे अपील करत असताना यस, पंचांचा बोट आबाळाकडे. OUT आउट. बोलता बोलता खेलते रहो, खेलते रहो. बताता हूँ खेलो ना. चला, 3 षटक संपलेत. 38 धावा धावफलकावरती आणि विकेट बाद झालेत 6. 38 लॉस ऑफ 6 विकेट. चौथं आणि अंतिम षटक घेऊन येईल
से राहुल शेवटचं आणि अंतिम षटक. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. प्रयत्न चांगले. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. होते की आपण किती धावा बनवणार. त्यांनी 65 धावा सांगितल्या होत्या आणि 50 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. चला गोरेगांव टाइटंस गाय करायची है. आखिरी में आपको ही आना है बैटिंग के लिए. अंधेरा हो गया तो बोलना मत, लाइट लगाओ. तिसरा बॉल लीडिंग आहे सरळ दिशेने. एकदा पुढे केली. दुसऱ्या धावासाठी जातील. कासिम निघालेत पण एकच धाव. एकावन्न धावा धाव फलकावरती आपण पाहतो. येणारे 3 चेंडू शेष आहेत. आता फलंदाजीला येतोय कासिम. कासिम षटकार मारले ते शिवाकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. ओ हो बाल बाल बचे यहाँ पर. चला चांगली गोष्ट आहे की बॅट्समन जो आहे प्रॉपर बॅट्समन तो स्ट्राईकला आलेला. 52 धाव धाव फलकावरती. 52 रन्स. 2 चेंडू शेष आहेत आतापर्यंत. चलो कासिम लास्ट बॉल पर भी आएगा तो 6 कर पे इनाम मिलेगा. 52 रन्स. 52 धावा धाव फलकावरती पाहतोय. चेतन पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक. लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. चांगला थ्रो. 2 धावासाठी जाईल. हे काय करतंय पाहूया. खेळाडू आउट आहे की नाही. नॉट आउट. चेतन चला कळलं नाही की ते समीरच्या हातामध्ये चेंडू तर समीरने क्या चेंडू लावलेला नाहीये. डबल माइंड झाले वाटते. चेंडू पाहत होते की समीर कोणता खेळाडू किती आणि मेन टार्गेट जो फलंदाज आहे त्याला करत होता. पण पाहता पाहता म्हणतात की नजर हटी दुर्घटना घटी. 2 धावा पूर्ण केल्यात. 54 धावा. 54 रन्स. आखरी बॉल. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हे देखील पुल केल्या खेळाडू आहे तिथे. चांगली फिल्डिंग मामा यांची. थ्रो त्वरेने दिल्या. रनआउटची संधी देखील. हातातून चेंडू निसटलाय. शेवटच्या बॉलवर 2 धावा पूर्ण केल्या. 56 धावा धाव फलकावरती आणि 57 धावा गोरेगाव टायटन्सला बनवायच्या फायनल मध्ये जाण्यासाठी.
हॅलो, चला पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल नगरसेविका 2025 सीझन 6 मध्ये. सकाळच्या मॅच मध्ये जेव्हा सुरुवात झाली तो 56 धावा झाल्या होत्या ना, एंडिंगही देखील आपण पाहतो तर फर्स्ट इनिंग मध्ये 56 धावा 57 धावा. लक्षात ठेवा, वॉर्ड क्रमांक 57च्या वतीनेही ही प्रतियोगिता आपण पाहतोय. नगरसेविका चषक 2025. पहिलाच बॉल पुल केलाय, पहिल्या क्षेत्रामध्ये एक धाव, एकाने खातं उघडले. 57 धावा बनवायच्यात. सकाळपर्यंत आतापर्यंत अप्रतिम अशी प्रतियोगिता आपण पाहतोय. सकाळ आपण पाहतोय कार्यसम्राट नगरसेविका श्रीकला पिल्लेजी मॅडम सकाळपासून पहिल्या आतापर्यंत या मॅच मध्ये आनंद घेत असताना आणि आमचे सर्व कार्यकर्ता देखील पुल केला. आकुट टप्प्याचा चेंडू अनिलच्या बॅट मधनं युजिट फ्लॅट 6 षटकार. चला, अनिलला का प्रमोट केले, ओपनिंगला का आलाय की ते याच्यासाठी आले. गेल्या मॅच मध्ये त्यांनी कमालीची फटकेबाजी केली होती आणि आपला जो हार्ड हिटर आहे त्याला कसं यूज करायचं आणि कोणत्या ठिकाणी त्याला यूज करायचंय ते ह्या फायनल मध्ये सेमी फायनल मध्ये ह्या टीमने दाखवून दिले की प्लेयरचा कसा वापर करायचा आहे. ते गोरेगाव टायटन्सनी खूप चांगल्या पद्धतीने, हायफाय 11ने देखील चांगल्या पद्धतीने वापर केलाय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटचा लिडिंग एज खेळाडू आहे आणि एकच धाव इकडे मिळेल. चांगली गोलंदाजी, बॅटचा लिडिंग एज लागलाय. धन्यवाद. खरंच पंचांना विचारल्याशिवाय कोणी आत येऊ नये ही चांगली बात आहे की पंचांनी आपण विचारून आत आलात, ही चांगली गोष्ट आहे, ही चांगली खेळ भावना आहे. याच म्हणतात क्रिकेट. कारण यूट्यूब लाईव्ह आहे, देशाच्या कोना कापऱ्यामध्ये ह्या प्रतियोगितेला पाहतात यूट्यूबच्या माध्यमातून. थँक्यू प्रोलिंग आणि प्रोलिंगची सर्व टीम एक चांगली कामगिरी करत असता. आमचे डीजे देखील पुन्हा चांगली कामगिरी आणि हा देखा बैठक स्ट्रोक पॅटर्न स्ट्रोक आई देखील 4 धावांसाठी चौकार.
पहिले षटक संपले. आता लेग स्पिनर अनिकेत सामना करेल समीर. सेमी फायनलचा सामना, प्रतियोगिताचा आजच्या दिवसातला शेवटचा सामना. पहिलाच बॉल बँग ऑन टार्गेट, परफेक्ट लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी केली. व्हाट अ ब्युटिफुल शॉट अनिकेत याची. सतरा धावा झाल्यात. ही लाईन अप्रतिम अशी लाईन आहे, कारण एका राईटी गोलंदाजासाठी लेग स्पिनर थोडंसं कठीण होतं बनवून मारणं, कारण पडल्याच्या नंतर चेंडू थोडासा बाहेर जातो. इंटरनॅशनल मध्ये देखील आपण शेनवानला पाहिलं असेल. असा एक क्लासिकल, असा एक लेजंड गोलंदाज ज्याच्या नावावर 700हून जास्त विकेट आहेत. सोपं नसतं एका स्पिनरला कोणत्याही फलंदाजाला बॅटिंग करणं. हाय देखील पुल केलाय. बराच वेळ होता समीरकडे, झोकलं स्वतःला. पाहिलं शेवटच्या क्षणापर्यंत. युजिट सिक्सर. झालं धाव पलकावरती. काय पार्टनरशिप केली पहा दोघी फलंदाजाने. अनिलला प्रमोट केले ओपनिंगला येण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा समीर आणि अनिल करतोय. अजून एकदा हा इथे मात्र चेंज ऑफ पेस. इथे मात्र चेंडू सरळ टाकला. गुगली बॉल म्हणावं लागेल. वट अ बॉल, वट अ कमबॅक. 23 धावा झाल्या. सोपं नाहीये 57 धावा 4 षटकामध्ये इथे पूर्ण करायला, कारण ही फिल्डिंग टीम तेवढी दमदार आहे जेवढे दमदार गोरेगाव टायटन्स आहेत. कोण जिंकेल आणि कोण जाईल फायनल मध्ये. ओ पुन्हा एकदा घसीट दिया यश. अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी. मोठ्या मॅच मध्ये आतापर्यंत समीर खूप शांत होता. त्याची बॅट रुसली होती, पण ह्या सेमी फायनल मध्ये आता त्याची बॅट बोलायला लागली आहे. अजून एक छोटा पॅकेज, बडा धमाका समीरच्या बॅट मधनं. टीमची धावसंख्या 35 रन्स. शेवटचा बॉल. चेंडू पाहायचा इथे पंचांनी या सामन्याला कळवत असताना, आमच्याला संकेत देत असताना दोन्ही हात समांतर रेषेने. व्हाईट बॉल. 36वा धावपलकावरती. 36 रन ऑन स्कोर बोर्ड. 21 रन्स नीडेड टू विन दिस मॅच. अप्रतिम अशी फटकेबाजी करत आहे समीर आणि अनिल. कोण जाईल फायनल मध्ये. काय मॅच घडली, काय टीम. ह्या दोन्ही टीमने प्रभावित केले या प्रतियोगितेमध्ये. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एकदा पूर्ण केली आणि षटक क्रमांक दुसरे संपले. 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 37 रन. अजूनही 12 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या 10च्या सरासरीने. तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गारे बेटे. हाँ मान जरा बेटे गाने लगा ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गारे बेटे. खेले खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. You are bad. I am your dad. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा.
रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा। आयान अब याच्यानंतर जेवढे बॉल असतील ते निर्णायक असतील, विकेट असो, डॉट असो, रनआउट असो, काही असो, पण दोन्ही टीमसाठी येणारे 12 चेंडू निर्णायक चेंडू असतील. कारण 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 20-10च्या सरासरीने पर ओव्हरमध्ये. ही मजा आहे नगरसेविक चषकाची, ही मजा आहे या वॉर्ड क्रमांक 57च्या सर्व खेळाडूंची. अप्रतिम अशी प्रतियोगिता आपण पाहतोय. दर सालाप्रमाणे येणारी शिवजयंती महोत्सव याच्या निमित्त ही प्रतियोगिता श्री कला पिल्ले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दर सालाप्रमाणे पाहत असतो. तसेच आपण पाहतो सचिन शिंदे, चेतन जाधव, मिलिंद वाडेकर आणि आमचे सर्व कार्यकर्ते याही देखील खूप मेहनत घेतात. पहिलाच बॉल कट केलाय आणि कोणी खेळाडू तिथे नाहीये. चेंडू फरार होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. शांत होता आणि या सेमी फायनल मध्ये खूप चांगली बॅटिंग समीरच्या माध्यमातून. हीच उम्मीद होती की समीरने जाऊन काहीतरी आपल्या संघासाठी करायचंय मोठ्या मॅच मध्ये, बडे मॅच का बडा प्लेअर म्हणून. आतापर्यंत समीरची बॅटिंग इथे आली आहे. हे बघा, पाहतोय चेंडूला, पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत समीर की कसा चेंडू येते. व्हाईट बॉल इथे पंचाचा निर्णय येत असताना अप्रतिम बॅटिंग. नॉन स्ट्रायकिंग रेंजला आपण पाहतोय की अनिलच्या बॅटमध्ये देखील 1-2 चौकार आले, पण त्यानंतर पूर्ण जिम्मेदारी समीरने आपल्या खांद्यावरती घेतली आणि ती चांगल्या प्रमाणे इथे पारही देखील पाडलेली आहे. पुन्हा एकदा फ्लाइट सिक्सर, हाय अँड हँडसम. चेंडू शिल्लक आणि धावा बनवायच्या 8. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, हाय चेंडू फेकून दिलाय. दोन्ही कडून होतोय प्रहार. जबर रिवर्स स्वीप एकदा पूर्ण केली आहे. स्कोरचा लेवल, स्कोर लेवल झालाय आणि शेवटचा बॉल बाकी आहे ना, 1 बॉल बाकी आहे. 7 बॉल 1 रन बनवायचे आणि अशा प्रकारे 1 बॉल दूर गोरेगाव टायटन्स फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी, या 2025 सीझन 6च्या फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि हा बैठक स्ट्रोक, पॅटर्न स्ट्रोक आणि अशा प्रकारे गोरेगाव टायटन्स फायनल मध्ये प्रवेश करतोय. वेल प्लेड गोरेगाव टायटन्स. या मॅचचा हिरो समीर आणि अनिल.